नाही केला कधी हेवा नाही बोलली रागात। बाबासाहेब परदेशात शिकायला असताना आई रमाईने कधीच एवढे दिवस शिकायला जाता इकडे माझं कसं होईल, घर कोण सांभाळेल, संसार कसा सांभाळायचा, तुम्ही जाता निघून मी पैका जमा करायचा का, मी लेकरांना सांभाळायचं का, कधीच नवऱ्याचा राग लेकरांवरती काढला नाही, कधीच माहेरला पळू पळू गेल्या नाही। पण जे रमाईने केलं नाही आम्ही रमाईच्या लेकी म्हणणाऱ्या त्या गोष्टी आवर्जून करतो। नवऱ्याने जरासं काय बोललं की लगेच फोन जाते, आई घ्यायला ये, ह्यानं जोरात बोलायलेत मला। पण आई रमाई कशा होत्या, अंगी जुनी पाणी लुगडी। आई रमाई कधीच शान शोक त्यांना मंजूरच नव्हता, मान्यच नव्हता। एकदा आई रमाई आपल्या लुगड्याला दांडी भरण्यामध्ये ठिगळ लावण्यामध्ये व्यस्त होत्या, तेवढेच मग्न बाबासाहेब पुस्तक वाचण्यामध्ये होते आणि बाबासाहेबांचं लक्ष आई रमाईकडे गेलं। आई रमाईला बाबासाहेब म्हणतात, रामू किती दिवस फाटकं लुगडं नेसशील, दांडी भरशील त्याला, चल उद्याच्या बाजारात जाऊन तुला आपण नवीन लुगडं आणू। तेव्हा आई रमाई म्हणतात की साहेब तुम्ही तर म्हणता तुम्हाला आपला समाज बदलायचा आहे, तुम्ही तर म्हणता तुम्हाला आपल्या समाजाची परिस्थिती बदलायची आहे, मग त्यासाठी माझे लुगडे बदलून चालणार नाही। आज जरी मी फाटकं लुगडं घालत असेल, ठिगळ लावून लुगडं घालत असेल, दांडी भरून लुगडं घालत असेल, पण उद्या माझ्या समाजातल्या तुम्हाला बाप म्हणणाऱ्या, मला आई म्हणणाऱ्या माझ्या लेकी भारभारीच्या साड्या नेसतील, भारभारीच्या नववारी सहावारी नेसतील, यात काही शंका नाही। तेव्हा बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरती स्मित